नमस्कार. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं. स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठे होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी होती. वादळे झेललेलं झाड शांत असतं. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसांना बोलल्याशिवाय मनातला उदासीपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते. आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा सूर्योदय मी पाहीनच याची काय खात्री. सायन्स कितीही पुढे जाऊ द्या, पण तुटलेले हृदय कोणत्याच एक्स-रे मध्ये दिसत नाही. कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं, पण मी आज जे करेन त्यावर माझा उद्या आकाराला येईल. जगाला काय आवडते ते करू नका. तुम्हाला जे वाटते ते करा. कदाचित उद्या तुमचे वाटणे जगाची आवड बनेल. हरण्याची काळजी अन जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायक आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही. धन्यवाद.